घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आणि नैसर्गिक उपाय ही बघा आपले 3 चॅनलवर सगळ्याचं स्वागत आहे. बघा आज आपण आता काही लोकांचं म्हणणं होतं की काट्या बारीक मोठ्या कशा असतात दाखवा. आता ह्यांनी फोनवर सांगितलं की बाबा बारीक मोठ्या लाकूड असते, तर ती बघा हे जरा छोटं लाकूड आपल्या हाताच्या बोटासारखं, ही जरा बघा मोठं आहे पायाच्या अंगठ्यासारखं. काय होतं असं बारीक मोठे लाकडं येतात, त्याच्यामुळं बारीक मोठी काही कुणाला बारीक लागतं आहे, कुणाला मोठं लागतं आहे, पुन्हा आपल्या जसं वापरायचं तसं नेतात. तर ही बघा लाकडाची ओळख झाली. आधी बारीक मोठी लाकडं तुम्ही ओळखून घ्या आणि मला ह्याची उपयोग बी सांगणार आहे मी. आता आपल्याकडे 1-2-4 काट्या राहिल्या, आता 3 काट्या आहेत. आणि तुम्हाला स्वामी समर्थामध्ये केंद्रात कुठे गेलात की काट्या भेटतात अशा. स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही जर गेला तर काटे देतात किंवा पांढरीची काठी द्या म्हणलं. अगर कुठं झाडबक्याचं मोठं दुकान असलं तिथे भेटतात. नाही तर तुम्हाला सहज असं कुठं इकडं तळ कोकणात गेला समुद्राच्या लगत, तर समुद्राच्या लगतची वनस्पती म्हणून समुद्राच्या लगत गेल्यानंतर तिथे तुम्ही ओळखून एखादी काठी आणली अशी हुडकून तरी चालते. तर अशी ही काठीचं एक पहिल्यांदा ओळख करून घ्या. बघा लाकूड एक असं पांढरे शिपट असतं दुधावणी आणि सरळ येत नाही मित्रांनो. काही लोक म्हणतात सरळ द्या, पण लाकूड कोकणातलं काय होतं, वारं वावदानसारखं असतं, त्याच्यामुळे लाकडं सरळ जात नाहीत. कोकणातले लाकडं बरेच की वाऱ्या वावदानामुळं अगर सारखी हवा असते सोसायटीची, त्या हवेमुळे काय लाकडं सरळ जात नाहीत का काय माहिती, पण जास्त करून सरळ लाकडं होत नाहीत, अशी वाकडे तिकडेच येते थोडे, आणि त्याच्यामुळे आपल्याला सरळ लाकडं भेटत नाहीत. हे पहिलं तरी एक असं झालं. दुसरं मित्रांनो याची बघा, एक तुम्हाला जर घरात वापरायचं म्हणलं तर पूजाला म्हणून ते पूजाला वापरा. पूजाला एक काय करायचं आहे, आता ही समजा ही छोटं लाकूड आहे, तर पूजाला तुम्हाला ह्याचं काय करायचं मित्रांनो, आता इतकं एक 1.25 इंचाचा तुकडा काढायचा. तर एक तुकडा 1.25 इंचाचा काढायचा, पूजाला ठेवायला देवावर आहेत. 2 तुकडे तिजोरीमध्ये ठेवायचे, ह्याला लक्ष्मीचा जप करून. एक तुकडा 1.25 इंचाचा काढून इथं मध्ये धागा बांधून तुम्ही दरवाजेवर बांधा, मधून बाहेरून तरी चालतो आहे. घराच्या चारी कोपऱ्याने 4-1.25 इंचाचे तुकडे बांधले तर इचू काटा साप त्या लाकडापासून 10 फूट लांब राहतो. 10 फुटापर्यंत येतं, पण 10 फुटापर्यंत आल्यानंतर ह्याच्या रेंजमध्ये जसं लाकूड तुमचं मोठं लाकूड जसं जाड असेल तसं त्या लाकडाचा काहीतरी ऊर्जा अगर काहीतरी असल्यामुळे मोठं लाकूड जर असलं तर 10 फुटापर्यंत आलं तर त्या सापाला काही कळत नाही, ती दारू प्यायल्यासारखं तिथंच आटळा हाणतो. आणि लय बारीक असलं तर मग ती त्या लाकडाच्या जरा जवळ बी येतो. काही ठिकाणी असे बघण्यात आले, म्हणून काही लोक मोठी लाकडं मागतात, अशी जरा मोठे जरा साईजचे हाताच्या बोटापेक्षा मोठे. आणि ज्याला घराला बांधायचे त्यानं मोठे नेलेलं चांगलं लाकूड, त्याची एक ऊर्जा अगर काहीतरी असाय पाहिजे, ते 10-15 फुटावर काहीतरी काम करते. आणि ही घराच्या चारी बाजूने 4 बांधायचे मित्रांनो, दारात बांधायचे, तर त्याच्यापासून सरपटणारे प्राणी विनाकारण काही संकट येणारे ह्याच्यापासून बचाव होतो माणसाचा. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, एखाद्याच्या अंगावर मणी धारण करायचे तर ते आपण छोटे वापरू शकतो. याचा एवढा एक कट मारायचा. कट मारून काय करायचं, आपलं एक गळ्यामध्ये धारण केला तर छिद्र पाडताना काय करायचं, 2-3 दिवस याला पाण्यात ठेवायचं मित्रांनो. पाण्यात ठेवून तुम्हाला सुईनं कशाने तरी टोच घ्यायचा ह्याला आणि छिद्र पाडायचे. 2-3 दिवस ठेवल्यानंतर मऊ होतं लाकूड, एक 4-5 दिवस. आणि मग तुम्हाला हे करायचे, वाळलेलं जर तुम्ही हे केलं तर लाकूड फकल्या जातं आणि एकाचे 2, 2चे 4 असे फकत चालतं लाकूड. एखाद्याचे वल्लं लाकूड झालं की मग कशाने ते दाबणानं कशाने दमा आणि दाबणाला मोहरी जरा चपटं करून असं गोल फिरून दामाने छिद्र पडतं त्याला. असे 1-2 मणी तयार करून तुम्ही तर चांगला वापर होतो. मित्रांनो तसे बघायला गेलं तर मणीचं काय होतं, आपण हाही असं लाकूड जर वापरलं तर चांगला उपयोग होतो. आणि तुम्ही जर मशीनवर मणी काढला, ह्याच्यावरचं जे निबर आवरण आहे म्हणजे ह्याचं निमा लाकूड वाया जातं आहे आणि निमच तुम्हाला अंगावर धारण करायला भेटतं. म्हणजे मण्यात आणि अशा धारण करण्यात एवढा बदल आहे मित्रांनो. त्याच पाहिजे लाकूडच तुम्ही मणी पाडून धारण करा, हातात बांधा, कंबरला बांधा, पायात बांधा. डाव्या पायात लेडीजनं बांधायचं, गडीने उजव्या पायात खाली बांधलं तर खाली पायाकडे कोण बघत नाही एवढं मित्रांनो. ते पॅन्टीच्या खाली हे ते झाकून जातं, कोण बघत नाही एवढं काय आहे काय नाही ते. तर असं एक आपल्या विवेकबुद्धीनं आपल्या विचारानं असा वापर केला तर चालतो, मग त्याच्यापासून भरपूर फायदा बी होतो. तर असं एवढे मूल्यवान लाकूड आहे, पांढरीचं लाकूड म्हणून जिथं आहे तिथं भेटतात. तर नाशिकला दिंडोरीला जे एक मठ आहे
स्वामी समर्थाचा, तिथं भरपूर लाकडे भेटतात आणि स्वामी समर्थाच्या केंद्रावर कुठं जरी लाकडे भेटतातच. तर बघा, आणि नाही कुठं तुम्ही भेटले तर मी संपर्क साधा. मी फोन नंबर तर माझ्या खाली देणार आहे. आपण परत अनेक चर्चा करू, काय काय नाही, कुठे भेटतात, कसे न्यायचे. तर बघा, हे असे पांढरीचं लाकूड आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतं. संध्याकाळी उश्याला घेऊन झोपा आणि काही सर्व प्रकारे वापर करतात. कसा बी तरी चालतं आहे मित्रांनो. याचं घरात जरी ठेवलं तरी चांगल्या प्रकारे काम करतं आहे. म्हणजे नकारात्मक शक्ती त्याच्यासाठी चांगलं काम करतं मित्रांनो. बघा मित्रांनो, असे एक पांढरीचे लाकडं येतं आणि कुठेतरी माहिती राहावी काहीतरी. बाबा अरे समजा एखादा माणूस शेतात, जंगलात, रानात जातो, रानात राहायला घर आहे, त्या घराला तर अवश्य हे बाहेरून लाकूड राहावं मित्रांनो. तर त्या रानातल्या जंगलातल्या लाकडाला, जे रानात आहे त्याला लाकडाला वापरायचं थोडं मोठं वापरावं. कारण जंगलात आहे, विचूकाटा, प्राणी, वाघ, सिंह ही यायची भीती राहते. तर त्याला सध्या चांगलं काम करत असेल असं एक मला वाटतं. तर वापरून बघितली आपल्याला कळणार नाही मित्रांनो काय काय ते सगळ्या गोष्टी. कारण ह्याच्यामध्ये बी काय होतं, वापरलेलं कळतं की बाबा काय. त्यानं आतापर्यंत कुणी लाकडं नेलेले हे बऱ्याच जणांनी वापर केलेला सांगितलं की पाड्या मला लाकडाचं काम चांगलं आहे. तर संभाजीनगरला एक जण लाकडं दिले ते, लाकडं शिल्लक नव्हते, माझ्याकडे 1-2-3 लाकडं राहिले होते. तर त्याला देताना सांगितलं बाबा लाकूड काय पाण्यात डुबत नाही. ती म्हणलं ठीक आहे, मला लाकूड तर तीच आहे. तरी त्यानं ती लाकूड घेऊन गेला आणि त्याच्या घरात सापं निघत होते. ते सापं निघायचे बंद झाले मित्रांनो. एक 2-3 दिवसानं असे तुकडे बांधले होते ना घराच्या 4-5 जागी, खिडकीच्या जागी हे जिथं. तर सापं निघायचे परत मित्रांनो निघालाच नाही सापं निघायचे बंद झाले. तशी काही शंका, जर एखादे लाकूड बुडत बी नसलं तर तुम्हाला एका टपात ही 2-3 दिवस टाकून ठेवायचे, तर ते 2-3 दिवसात डुबतं आहे. तर एक काही ठिकाणी असं एक बघण्यात आलं मित्रांनो की समजा हे लाकूड एखाद्या एरियात गेलं, त्या एरियात जर काही नकारात्मक शक्ती, काही जर उलटापुलटा असला तर ते एक माझा अंदाज, अगर ते बुडत नाही तेव्हा की तिथलं काहीतरी ते काम करत असेल. मग काम करताना ते एखाद्या वेळेस लवकर बुडवू बी शकत नसेल. मग 1-2 दिवसानं बुडतं म्हणजे तिथलं वातावरण शुद्ध करून परत ते पाण्यात बुडलं जात असेल असं एक अनुमान दुसऱ्या बी काही वैद्याचा झालेला आहे. कारण ते अकोल्याहून एक जणाचा फोन आला, तिने मला 2-3 दिवसात वातावरण बी घरातलं चांगलं झालं आणि लाकूड बी पाण्यात डुबलं. म्हणजे एक तसं आहे की आपण विचार करू शकतात की बाबा वातावरण घरातलं चांगलं झालं आणि पाण्यात लाकूड बुडलं, म्हणजे तिथलं ह्यानं जी काही स्वच्छता करून घेतली त्या वनस्पतीनं, स्वच्छता करून घेतल्यामुळे लाकूड पाण्यात डुबलं आणि घरातलं वातावरण बी चांगलं झालं. याचा अनुमान आपल्याला असं लावता येतो मित्रांनो. म्हणून त्याला काय घाबरायचं नाही. लाकूड 1-2-3 दिवसात ते 2-4 दिवसात जसं तुमच्या घरातलं वातावरण असेल, ज्या एरियातलं जसं वातावरण असेल तसं टाईम लागतो बुडायला. हे बी तेवढीच गोष्ट मित्रांनो खरीच आहे म्हणायचं. तर बघा, अशी लाकडं आहेत. लाकडाचा वापर बी चांगला होतो मित्रांनो. लाकडं प्रत्येकाने वापरावे. कारण वापरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही काय काय नाही हे लाकडात दैव शकते. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. पांढरीची काठी म्हणून आपण ही व्हिडिओ टाकणार आहे आणि त्याच्याखाली माझा तिथं नंबरही देणार आहे. कोणाला लागलं तर कॉल करा. चला आपण मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. चला, राम राम.